अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेची बैठक पुणे येथील शासकीय विश्रामगृह सर्किट हाऊसमध्ये घेण्यात आली। यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक यांनी कार्यकर्त्यांना सांगितले, अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेची सुरुवात सरदार बुड्डासिंग, वसंतराव चव्हाण, वासुदेव चांगरे आणि विविध राज्यातील समाजातील नेत्यांनी खूप परिश्रमाने उभी केली। संघटनेला न्याय द्यायचे असेल तर नेतृत्वाला बल देण्याची गरज आहे। समाजाच्या उन्नतीसाठी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकारणात आरक्षणाच्या वर्गीकरणात वाटा देण्यात यावा, यासाठी कार्यकर्त्यांनी जागरूक राहणे गरजेचे आहे व संघटनेमध्ये एक नेता निवडा, त्याच्या नेतृत्वात लढण्यासाठी उभे राहा, असे मत टाक यांनी व्यक्त केले। यावेळी डॉक्टर अनुपम बेगी, सतीश लालबिगे, कविराज संगेलिया, दीपक चव्हाण, दीपक निनारिया, विनोद निनारिया, महेंद्र चव्हाण, ज्ञानेश्वर माने, परवीन लालबिगे, रेखा राजे, संजय बेगी, विक्रांत वशिष्ठ, सूर्यकांत यादव, रवी बेंगळे, तेजस्विनी सडेकर, धरम सडेकर आदी उपस्थित होते। यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार व हत्या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली। आज पुणे शहरामध्ये अनेक सामाजिक कार्यक्रमाला उपस्थिती देण्याकरिता मी चरणसिंग टाक पुणे येथे आलो आहे। कार्यकर्त्यांना सर्वांना आज सामाजिक उत्थानाच्या दृष्टिकोनातून व समाजाला रोजगाराची जी संधी आहे त्याच्यात येणाऱ्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम, त्याचप्रमाणे अनेक प्रकारे या राज्यामध्ये मागासवर्गीय समाजामध्येही जो अतिमागासवर्गीय मेहतर वाल्मिकी समाज आहे त्याच्या अनेक समस्यांच्या बाबतीत विचारविनिमय करण्यात येणार आहे। आज या ठिकाणी पुणे शहरामध्ये आपल्या मेहतर वाल्मिकी समाजाचे वरिष्ठ नेते, तुमचे, आमचे, आपले सर्वांचे लाडके हृदयसम्राट आदरणीय सर्वसन्माननीय चरणसिंग टाक साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। त्याचबरोबर आज ह्या बैठकीमध्ये विशेष सभेमध्ये विशेष स्वरूपात उपस्थित अहमदनगरचे माजी महापौर तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी आदरणीय सन्माननीय दीपजी चव्हाण साहेब ह्या ठिकाणी आहेत आणि अनेक नेते मंडळी ह्या ठिकाणी या सभेमध्ये उपस्थित आहेत। श्री चरणसिंग टाक साहेबांनी पुण्यामध्ये सदिच्छा भेट दिली, सदिच्छा भेट झाली